नमस्ते. चला, एक शांत जागा शोधा बघू, जिकडे तुम्ही बसाल आणि ध्यान लावू शकाल. शोधली जागा? बसलात? मांडी घाला. आपले हात आपल्या मांडीवर ठेवा. डोळे हळूच बंद करा. आणि एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडा. बरं, आता ह्या वेळी श्वास घेताना ना, जेवढ्या काही अडीअडचणी आहे, जेवढ्या काही त्रास आहे, जेवढा काही राग आहे, सगळ्याचा विचार करा. एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडा. आज मी तुम्हाला एका अशा जंगलात नेणार आहे, जिकडे तुम्ही स्वतःला शोधू शकाल. एवढ्या मोठ्या जगात आपण हरवूनशे जातो. स्वतःचं स्वतःलाच माहिती नसतं, स्वतःचं स्वतःला लक्ष द्यायचा टाइम नसतो. तर मग आज आपण थोडंसं लक्ष जगापासून लांब करून स्वतःवर ठेवूया. एक दीर्घ श्वास घ्या. आणि असं विचार करा की तुम्ही एका जागेवर चालून जाताय. आणि आता श्वास सोडा. जसंच तुम्ही श्वास सोडता, तसंच तुम्ही एका अनोख्या जंगलात आला. झाडांची थंडी हवा, नदीचा आवाज, फुलांचा सुगंध आणि आजूबाजूला पाखरे, त्या पंछीची कुहू, सगळं काही ऐकू येतं. एक सुंदर असं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आलं. आता त्या झाडाखाली तो जो मोठा दगड आहे, त्याच्यावर बसा. बसला. आता आपले डोळे बंद करा आणि हात आपल्या मांडीवर ठेवा. या सुंदरशा जागेत तुम्ही स्वतःला तेव्हाच शोधू शकाल, जेव्हा तुम्ही आपल्या अडीअडचणी, आपले दुःख, आपली खुशी, आपला राग, आपला संताप कोणाबरोबर तरी बोलू शकाल. या एवढ्या मोठ्या जगात आपल्याला कधी कोण कान लावून ऐकणारं भेटत नाही. मुळीच कोणाकडे एवढा फारसा टाइम नसतो. तर परमेश्वरापेक्षा
एक सुंदर साथीदार कोण असेल सांगा बघू? कोणी नाही. चला तर मग ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करून आपण त्या परमेश्वराला आपल्या अडीअडचणी ऐकवायला बोलू. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्याल तेव्हा परमेश्वराला आठवण करा आणि जेव्हा तुम्ही तो दीर्घ श्वास सोडाल तेव्हा सोडताना ओम नमः शिवाय असं बोलू. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास सोडताना ओम नमः शिवाय असं बोलू. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. आता तुमची हाक ऐकून माता पार्वती आणि शंकर भगवान दोघं साक्षात जोडप्यात आले आहेत. तुमचं कारण तुमची माया, तुमच्या हाकेतला तो आपुलपण आणि तुम्ही जे त्यांना बोलवलं त्यासाठी. अर्थात ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आले. ते तुमच्या बाजूला बसले. आता आपण जेव्हा श्वास आत घेऊ तेव्हा तुमच्या अडीअडचणी, तुमचं दुःख सुख सगळं वाटायसाठी आपण त्या परमेश्वराला सगळं काही लक्षात ठेवू आणि श्वास सोडताना ओम नमः शिवायचा जाप करू. जेवढं काही दुःख, संकट, राग, कृणा जेवढं काही मनात आहे ते सगळं सोडू. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय.
पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. यावेळी जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा तुम्हाला हे जंगल जे नवीन आहे ते आपलंसं वाटायला लागेल. तो पंछी जो तिकडे कू कू करतोय तो अगदी तुमच्याशी बोलतोय आणि तुमचं ऐकतोय असं वाटायला लागेल. ती नदी ती जी तिकडे वाहते, तिचा जो गारवा, तिचा जो वाहण्याचा आवाज आहे तो आपलासा वाटावा लागेल. ते झाड जे तुमचं ओम नमः शिवाय मंत्र ऐकतंय ते देखील तुम्हाला आपली स्वतःची घरातली जागा वाटू लागेल. अर्थात ते जंगल आता तुमचं झालं. ते देव जे तुमचं ऐकायला आलेले ते देखील तुमचं ऐकता ऐकता तुमचा एक भाग झाला. तर पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. यावेळी तुम्ही तुमची चिंता फक्त त्या भगवंतालाच नाही तर पूर्ण संसार, ती जी पूर्ण सृष्टी आहे जे तुमचं ऐकतंय तिला देखील सांगता. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. आता हळूहळू तुम्हाला तुमच्या बंद डोळ्यांच्या दृष्टीसमोर एक शिवलिंग दिसेल. आपण स्वतः स्त्री आणि पुरुषाचं एक अद्भुत मिलन आहे. मी आशा करते
की इथपर्यंत तुमची जेवढी काही समस्या असेल ती तुम्हाला समजली असेल. तुम्ही स्वतःला शोधायच्या अगदी थोड्याशा लांब आहात. तर आपण परत एकदा एक दीर्घ श्वास घेऊ. आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. आता तुम्हाला तुम्ही दिसता. तुम्हाला कळतंय की या अडीअडचणीच्या आयुष्यात आपण स्वतःवर प्रेम करणंच विसरून गेलो. तर मग या परमेश्वराला, त्या सृष्टीला, जे तुमचं सगळं काही ऐकत होती, त्याला एकदा थँक्यू बोलूया, धन्यवाद बोलूया, म्हणजेच त्याचे आभार मानूया. त्यांनी समस्या ऐकली, तुम्ही तुमचं सगळं दुःख बाहेर काढलं, म्हणून तुम्ही स्वतःला भेटला. धन्यवाद बोलताना आपण सेम प्रक्रिया परत वापरूया. एक दीर्घ श्वास घेऊ. आणि श्वास सोडताना ओम नमः शिवाय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडताना त्या परमेश्वराला धन्यवाद नक्कीच बोला, मनापासून बोला. श्वास सोडून ओम नमः शिवाय. आता आपण जिकडे आपण पूर्वी सुरुवात केलेली, ज्या जागेवरून आपण या मायावी दुनियात आलो, तिकडे परत जाऊया. जाताना या जागेची आठवणी, या जागेचा सुगंध, तो कुहूचा आवाज, तो नदीचा आवाज आणि त्या झाडाचा आवाज, तो फुलांचा सुगंध, सगळं काही आपल्या आठवणीत ठेवा. म्हणजे जर आयुष्यात तुम्ही पुन्हा एकदा असं कुठेतरी अडकला जिकडे तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्वतःला शोधू नाही शकत किंवा स्वतःला सापडू नाही शकत आहात, तर या जागेवर परत येऊ शकाल. चला तर यावेळी श्वास घेताना आपण असा विचार करूया की आपण आपल्या दुनियात, आपल्या जागेवर जिकडे आपण पूर्वी होतो तिकडे परत आलो. आणि श्वास सोडताना तुम्ही त्या जागेत असाल. एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास सोडा. तुम्ही परत आला. आता तुम्हाला अगदी हलकं वाटतं.
तुमची बॉडी फारशी रिलॅक्स्ड आहे, शांत झाली आहे. एक नवी जगायची संधी, एक नव्या प्रकारेने ह्या दुनियाला बघायचा मौका भेटला. तर मग यावेळी देवा तुम्ही आपले डोळे उघडाल तेव्हा पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. जिकडे केलेल्या चुका लक्षात ठेवा आणि जेव्हा श्वास सोडा तेव्हा त्या चुका देखील सोडा. पण त्याच्यात जी तुम्हाला शिक भेटली आहे, शिकवण भेटली आहे, ती विसरू नका. चला तर मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. हळूच आपले डोळे उघडा. मी आशा करते की मी या मेडिटेशन द्वारा तुम्हाला कामी आली असेल. प्रेम, कृपा, कृतज्ञता. नमस्ते.